यानंतरची बातमी अकोल्यातली आहे। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये प्रचंड राडा झाल्याचं आज पाहायला मिळालं। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा मोठा राडा झाल्याचं दिसलं। रणधीर सावरकर आणि नितीन देशमुख हे आमदार एकमेकांवर धावून गेले। दोघांकडून एकमेकांना प्रचंड शिवीगाळ झाली आणि भर बैठकीमध्ये दोन्ही आमदारांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं। कार्यकर्ते सुद्धा आपापसात भिडल्याचं दिसलं। उपस्थित पोलीस जे होते त्यांना या सगळ्या कार्यकर्त्यांना आवरताना नाकीनऊ आल्याचंही पाहायला मिळालं। विनाकारणपणे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा उद्धव साहेबांचा आमदार आहे, आवाज देणार। जिल्ह्याचे 29 कोटी ग्रामीण भागाचे रस्ते आज आमच्या मतदारसंघाचे टोंगाळलेले गड्डे पडलेले आहेत, ॲक्सिडेंट होऊ राहिले। 29 कोटी रुपये आमचे वापस गेले। याला जबाबदार कोण आहे? 8व्या महिन्यात जिल्हा परिषदनं प्रमा दिला। 8व्या महिन्यात 300 कोटीचा संपूर्ण निधी 10 मार्चला कलेक्टर ऑफिसमध्ये आला, आपल्या जिल्ह्यामध्ये आला 10 मार्चला। यांनी 31 तारखेला शेवटच्या क्षणात रिलीज केले। मग 8व्या महिन्यात प्रमा गेला, त्या 20 दिवस तुम्ही का केला नाही बा? पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत गेले। जे अपेक्षित नाहीत बैठकीमध्ये त्यांनी इथून बाहेर थांबावं असं आक्षेप वजा सूचना आपले आकाशभाऊ गोंडकर आमचे पालकमंत्री यांनी केल्या। त्या सूचनेला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला। त्यांच्या आक्षेपावर मी आक्षेप घेतला। या बोलण्यात त्यांचाही आवाज वाढला, माझाही वाढला। ते खुर्चीवर उभे राहून बोलले, मी खुर्चीवर माझ्या ठिकाणी उभं राहून बोललो आणि 3 मिनिटांनंतर परत आपलं बैठकीचं कामकाज सुरू झालं आणि नंतर 1 तास जवळपास हा प्रकार घडल्यानंतर 1 तास बैठकी झाली। सत्ताधारी आमदार असताना, भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्याकडून तो मी विषय तो तेव्हाच संपवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।